अनिकेत हा नोकरीसाठी पुण्यात गेला होता. तर त्याच्या ऑफिसच्या जवळ त्याला मस्त एक मोठा बंगला दिसला. त्यांनी त्या दरवाजा ठोकला. 85 वर्षाचा म्हातारा. त्याला त्यांनी खूप रूडली विचारलं की काय काम आहे. मला इकडे राहायचंय. हा, पण इथे 500 रुपये भाडं दर महिन्याला मला द्यावं लागेल. अनिकेतनी ती डील डन केली आणि तिकडे आपलं सामान वगैरे मूव्ह करू लागला. अनिकेत मस्तपैकी त्याच्या कामावरून आला, बसला होता. अचानक त्याच्या दरवाजावर एक जोरात थाप पडली. उघडून बघितलं तर एक नवीन रूममेट आला होता त्यांच्यावर राहायला. राकेश नाव होतं त्याचं. दोघे मिळून त्या घर मालकाबद्दलच बोलत होते की हा किती विचित्र आहे. अचानक आहे ना त्यांच्या रूमची लाईट गेली. त्याच्या दरवाजावर जोर जोरात थाप आली. त्याच्या दरवाजातल्या की होल मधून बघितलं. जे त्यांचे घर मालक होते तो त्याच्या दरवाजा बाहेर कुऱ्हाड घेऊन उभा आहे. हे बघताच अनिकेत खूप जास्त घाबरला. त्याला समजत नव्हतं की तो काय करेल. त्याला ना एक कपाट दिसला. तो त्याच्या आतमध्ये जाऊ लागला लपायला. तितक्यात जो राकेश होता, तो त्याचा नवीन रूममेट आला होता. तो बोलला इथे नको लपू. तो बोलला का इथे का नको लपू, मला इथे लपायचं. तो मारून टाकेल, तू पण लप. तो बोलला इथे नको लपू, कारण गेल्या वेळी मीही इथे लपलेलो आणि त्यांनी मला इथेच मारलेलं. पूर्ण पॉडकास्ट यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या.